इकडे रत्नागिरीत बदलत्या हवामानाचा फळांचा राजा हापूस आंब्याला फटका बसलाय आणि त्यामुळे फवारणीचा खर्च वाढला असून शेतकऱ्यांचं आर्थिक गणित हे कोलमडलंय। सध्या तीव्र उष्मा तसंच मध्येच ढगाळ हवामान असल्यामुळे आंबा पिकावर कीड रोगाचा धोका निर्माण झालाय। उष्णतेमुळे आंबा फळाची गळ देखील होऊ लागली आहे। तसंच करपा त्याचबरोबर बुरशीसह थ्रिप्सचं संकट वाढण्याची शक्यता बागायतदारांनी व्यक्त केली आहे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशक फवारणीचा खर्च देखील वाढलाय। 15 दिवसात तिसऱ्यांदा फवारणी करावी लागली आहे आणि त्यामुळे एकीकडे उत्पादन कमी आहे तर आहे ते फळ टिकवण्यासाठी फवारणीचा खर्चही वाढतोय। याचाच आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील आंब्याला बसलेला आहे आणि त्यामुळेच कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित जे आहे ते कोलमडलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून जर आपण विचार केला तर कोकणामध्ये उष्णता वाढलेली आहे आणि त्यामुळे त्या उष्णता वाढलेली आहे त्यातच दुसरीकडे ढगाळ वातावरण देखील असतं। असा वातावरणातील या बदलामुळे आंब्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। त्याचप्रमाणे काही ठिकाणी आंबा जो आहे तो देखील काही ठिकाणी भाजलेला आहे आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे ते टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे आणि जर बघायला गेलं तर या 15 ते 20 दिवसातली ही तिसरी फवारणी शेतकऱ्यांना करावी लागते आंब्याच्या झाडांवर। कारण यावर्षी जर आपण पाहायला गेलो तर आंब्याचं उत्पादन जे आहे ते कमी आहे, जवळपास 25 ते 30% उत्पादन होण्याची शक्यता आहे आणि त्यातच आपण जर पाहायला गेलो तर आंबा देखील त्यामुळे लेट होणार आहे आणि हा आंबा टिकवण्यासाठी आता शेतकऱ्यांना कसरत करावी लागते। आपल्यासोबत इथले शेतकरी आहेत, काय नेमकं सांगाल? तुमचं नाव सांगा आणि कशा पद्धतीने हा वातावरणाचा फटका बसतोय? माझं नाव पंकज विजय पिलणकर। मी आता शिरगावच्या बागेत आपली फवारणी चालू आहे। तर तुम्हाला सांगतो हे हल्ली वातावरणामुळे हा आता जो आंबा झाला हा एप्रिल महिन्यामध्ये जाणार आहे, एप्रिल महिन्यामध्ये। पण हे बघा याला कीड लागलेली आहे। हे बदलत्या वातावरणामुळे हे सर्व झालेलं आहे। टेम्परेचर वाढलं आहे, टेम्परेचर वाढलं असल्यामुळे आपल्याला किडीचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात चालू झालेला आहे, भरपूर प्रमाणात। आज जवळजवळ मी ही 20 दिवसातली ही आपली तिसरी फवारणी चालू आहे आपली। त्याचबरोबर या वातावरणामुळे थ्रिप्सचा आम्हाला त्रास आहे। त्याच्यामुळे त्यानंतर आता कुठे थोडीफार थंडी झाली होती त्याच्यामुळे दुसऱ्या फूट झाली, त्या फुटीमध्ये जी थोडीफार कुठं सेटिंग झाली होती कैरीला ती पण आता पिवळी पडून सर्व गळून जाते आहे। हे किडलेलं आहे। परत टेम्परेचर वाढल्यामुळे ह्याच पद्धतीचा आंबा परत भाजून पण गळून गेलेला आहे। बरंच नुकसान झालेलं आहे। जेमतेम तुम्हाला सांगतो यंदा 15 ते 20% उत्पन्न आहे। सर्व शेतकरी अक्षरशः म्हणजे हवालदिल झालेले आहेत। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर यावर्षी या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका हा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। त्यामुळे फवारणी करावी लागते, आर्थिक गणित जे आहे ते कोलमडलेलं आहे। त्यामुळे शेतकरी आंबा उत्पादक शेतकरी हा कुठेतरी चिंतेत असलेला देखील पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।